गच्च भरलेली चमचमीत अशी भाताची प्लेट आणि त्यावरती अशा मोठ्या मोठ्या कांद्याच्या फोडी, 2 ते 3 तळलेल्या मिरच्या आणि सोबत लिंबाची फोड. अगदी झक्कास असा मेनू आहे. तर हा मेनू आहे लातूर भागातला फेमस असा, तो म्हणजे निलंगा राईस. लातूरच्या जवळ निलंगा नावाचं छोटंसं गाव आहे. या गावाची ही खासियत आहे या पदार्थाची. आज आपण तो करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लातूर स्पेशल निलंगा राईस. चला साहित्य काय लागते ते पाहूया. इथं मी 1 कप भरून चांतारा नावाचा तांदूळ घेतला आहे. शक्यतो त्या भागामध्ये हाच तांदूळ वापरला जातो. आपण याला कोलम पण म्हणू शकतो. तुम्ही तुमच्याकडे जो उपलब्ध आहे तो घेऊ शकता. आता 1 कप तांदळासाठी इथं मी पाव कप इतकी मसूर डाळ घेतलेली आहे. हेच प्रमाण शक्यतो ठेवायचं, म्हणजे या भाताला अगदी मस्त चव येते, अगदी त्यासारखीच. आता हे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचंय, जेणेकरून त्याच्यावरच्या ज्या पावडरी असतात त्या निघून जातील आणि डाळ तांदूळ आपला स्वच्छ होईल. त्याच्यासोबतच तुम्हाला ताटामध्ये चिरलेल्या भाज्या दिसत असतील. या भाज्यांमध्ये मी फक्त बटाटा स्किप केलेला आहे, कारण सकाळीच माझ्याकडे बटाट्याची भाजी झालेली होती. पण तुम्ही जेव्हा हा राईस कराल तेव्हा बटाटा घालायला विसरू नका, कारण बटाटा हा घातला जातो त्या रेसिपीमध्ये. त्याचबरोबर इथं 1 वाटीभर कांदा चिरलेला आहे. 1 वाटी आपण इथं मेथी घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 मोठा टोमॅटो, इथं पाव वाटी कोथिंबीर चिरून घेतली आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत गार्निशिंगसाठी. कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट अशी मोठी चमचा भरून घ्यायची आहे आणि साईडला थोडीशी कोथिंबीर मी वेगळी चिरून ठेवली आहे आणि छोट्या 3 मिरच्या मी इथं बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आणि हो, आणखीन एक राहिलं ते म्हणजे पाव वाटी इथं आपण शेंगदाणे पण घेतलेले आहे. शेंगदाणे पण ह्या रेसिपीचे वैशिष्ट्य आहेत. आता आपण एक मोठं कुकरमध्ये 3 चमचे तेल घालून घेतलं, मोहरी जिरं घालून घेतले. तडतडली की लगे त्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. फोडणी करताना मध्यमच गॅसची फ्लेम ठेवायची आहे. आणि आता यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा. बटाटा घातला तर तो बटाटा आधी फोडणीमध्ये घालून घ्यायचा, कारण की बटाट्याला वाफ यायला थोडीशी वेळ लागते शिजायला. त्यामुळे बटाटा, कांदा, टोमॅटो असं तुम्ही एकत्र परतू शकता. आता आपल्याला ही सगळी फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि लगेचच त्याच्यावरती आपण घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे. बघा आता ह्या राईसमध्ये मेथी पडते, कांदा, टोमॅटो, बटाटा, त्याचबरोबर शेंगदाणे, हे सगळं पौष्टिकच आहेत. आणि शिवाय डाळ आणि आपली मसूर डाळ आणि तांदूळ, त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट आपण मिक्स करून घेतलेली आहे फोडणीमध्ये. आणि आता कोथिंबीर आणि मेथी यामध्ये चांगली आपल्याला परतून घ्यायची. बघा हे सगळे पौष्टिक पदार्थ असे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाताला टेस्ट नक्कीच छान येईल. त्याचबरोबर आता सुके मसाले घालून घेऊया. हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्यानंतर आपण 1 चमचा घालून घेऊया लाल मिरची पावडर. आता हे तिखटांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता आणखीन एक स्पेशल मसाला यामध्ये घालतोय, तो म्हणजे साधारणपणे 1 छोटा दालचिनीचा तुकडा, इलायची आणि धणे जिरे असं एकदम मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला आहे बारीक पावडर. आणि तो मसाला आपण या भातामध्ये घालायचा आहे. त्या मसाल्याची स्पेशालिटी आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण पेस्ट ज्या ह्याच्यात केली होती त्यातच थोडं पाणी घालून घेऊया या फोडणीवरती, जेणेकरून भांडं स्वच्छ होईल आणि आलं लसूणची पेस्ट पण वाया जाणार नाही. आणि या पाण्यामध्ये हे सगळे मसाले व्यवस्थित उतरले जातील. साधारणपणे अर्धी वाटी पाणी घातलं होतं. आता घालून घेऊया चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं की आपण जे बाजूला धुवून ठेवलेले डाळ तांदूळ आहेत ते यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे. आणि हे घालत असताना व्यवस्थित घालायचे, एकदम गडबड करायची नाही. आणि शक्यतो पातेल्यातच हा भात केला जातो. मी कुकरमध्ये करणार आहे, पण कुकरला शिट्ट्या काढणार नाहीये, असा ओपनच शिजवणार आहे. त्यामुळे मी इथं जाड कुकर घेतलेला आहे. भातामध्ये किती पाणी घालायचं तर 1 कप तांदूळ होता, त्यासाठी आपण साधारणपणे तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं, कारण हा तांदूळ शिजायला थोडंसं नेहमीपेक्षा पाणी जास्त लागतं. मगाशी आपण 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात, म्हणजे टोटल 2.25 पट पाणी या भातासाठी लागणार आहे आपल्याला. आणि पुन्हा शिजत असताना जर आपल्याला असं वाटलं की थोडंसं पाणी कमी पडतंय आणि तरीही तांदूळ शिजलेला नाही, तर त्यावेळेस तुम्ही थोडंसं पाणी गरम करून यामध्ये घालू शकता. फक्त पाणी गरमच घालायचे नंतर जेव्हा घालू तेव्हा. आता या पाण्याला थोडीशी उकळी आली भाताच्या की त्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे, कारण निलंग्यामध्ये तर डालडा वापरला जातो दुकानांमधून जेव्हा हा राईस केला जातो, पण आपण घरी करतोय त्यामुळे इथे साजूक तूप घालून घेऊया. त्यामुळे काय होतं, भाताचा फ्लेवर तर छान येतो. शिवाय हा भात जरा थोडासा मोकळा होतो, थोडा फडफडीत असतो, पण तरी पण तो मऊसूत व्हावा यासाठी तुपाचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे.
आता हा भात व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये सगळ्या पौष्टिक जिन्नस गेलेले आहेत, त्यामुळे टेस्टला अगदी मस्त लागतो, चमचमीत लागतो। संध्याकाळी जेवणाच्या वेळेस तुम्ही नुसता हा भात केला तरी अगदी 1 प्लेट खाल्लं तरी आपलं पोट भरू शकतं। तितकीच पौष्टिक अशी रेसिपी आहे। आता यावरती आपण झाकण टाकून घ्यायचंय। फक्त मी कुकरची शिट्टी करून घेणार नाही, साधं झाकण टाकून घेणार आहे आणि 20 मिनिटांनंतर मध्यम आचेवरती गॅस ठेवून आपण हे झाकण उघडून बघायचंय। यातलं पाणी साधारणपणे आटलं की मग आपला भात तयार झालेला असतो। फक्त आच आपली भाताची मध्यम ठेवायची। इथं बघा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला भात साधारणपणे 20 मिनिटांमध्ये हा तयार झालेला आहे। एकदा चेक करून बघायचे, साईडनी चमचा घालून, मध्ये घालायचा नाही, नाहीतर मग भाताची कणी तुटते। आता बघा आपलं भात तयार झालाय आणि भाताची शीत पण अगदी व्यवस्थित मॅश होते, म्हणजे भात परफेक्ट शिजलेला आहे। आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तयार झालाय आपला पौष्टिक आणि चमचमीत असा निलंगा राईस। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही देखील नक्की करून बघा। धन्यवाद।